बाराड ते मुदखेड दरम्यान डोंगरगाव जवळ रस्त्याचं काम रखडल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची मोठी दुरावस्था झाली। संबंधित विभागाने याकडे लक्ष घालून रस्त्याचं रखडलेलं अर्धवट काम सुरू करावं अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशांकडून होतीये। बाराड ते मुदखेड दरम्यान रस्त्याच्या कामासाठी वन विभागाची परवानगी रखडल्यामुळे डोंगरगाव जवळ खड्डे पडले असून पावसामुळे रस्त्याची पार दुरावस्था झाली। मुदखेड येथे आठवडी व बैल बाजार तर बाराड येथे आठवडी बाजार भरत असल्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते। या रस्त्याचे जवळपास अर्धा किलोमीटर काम वन विभागाची व इतर परवानगी रखडल्यामुळे अर्धवट काम सोडून संबंधित कंत्राटदार लंपास झाला। खासदार अशोक चव्हाण यांनी डोंगरगाव येथे विधानसभा निवडणुकीत एका जाहीर सभेत बोलताना म्हणाले होते की आमदार ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण यांना भरघोस मतदान करा। त्या निवडून आल्यानंतर तात्काळ या रस्त्यासाठी सर्व प्रयत्न करून परवानगी केंद्र व राज्य सरकारकडून आणून रस्त्याचे रखडलेले अर्धवट काम तात्काळ सुरू करू असं आश्वासन डोंगरगाव येथे ग्रामस्थांना दिलं होतं। परंतु महायुतीचं सरकार स्थापन होऊन अनेक महिने उलटल्यात। ॲडव्होकेट श्रीजयाताई आमदारही झाल्या, परंतु अद्यापपर्यंत या रस्त्याचं काम जैसे थे स्थितीमध्ये आहे। वन विभागाची परवानगी रखडल्यामुळे या रस्त्याचं येथे काम अर्धवट राहिलं असं संबंधित विभाग आणि गुत्तेदारांचं म्हणणं आहे। खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे बाराड ते मुदखेड दरम्यानच्या रस्त्याचं काम मजबूत व चांगल्या प्रकारे दर्जेदार झाल्याची सर्वत्र चर्चा आहे। मधल्या काळात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे केंद्र सरकारकडून वन विभागाची परवानगी या रस्त्यासाठी मिळत नसल्यामुळे अडथळा निर्माण झाला असा दावा करण्यात येतो। आता केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असल्यामुळे या रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, आमदार ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण यांनी प्रयत्न करून तात्काळ काम सुरू करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।